नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील धर्म म्हणजे काय याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्ममध्ये ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्यांच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मावते बुद्धाच्या धर्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाहीत. परंतु या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. धम्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजनपासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल. असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही. परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेतच. त्याच्यापासून सुटका व्हायची नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागेल. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. असा समाज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकांचा मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू लागेल. अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माला स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय. प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खोळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलापैकी एक कोनशिला इतके महत्त्व दिले. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय. करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिले इतके महत्त्व दिले आहे. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. रिलिजनच्या व्याख्यापेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्ध धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जोडणारी वाटावी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म. रिलिजन आणि धम्म यामध्ये महंतर आहे. मित्र हो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील तीन धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.